नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, या नवरात्रात आपण घटस्थापना, कुंकुमार्चन, अखंड दिवा, दुर्गा सप्तशतीचे पाठ, हवन या सेवेनंतर आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची आहे, ती म्हणजे कन्यापूजन किंवा त्यालाच कुमारिका पूजन असे सुद्धा म्हणतात. बघा, प्रत्येक स्त्रीला निसर्गाने एक देणगी दिलेली आहे, ती म्हणजे मातृत्वाची. आणि या नवरात्रातील उत्सव असतो तो असतो मातृत्वाचा सन्मान. देवी माता तर सर्व विश्वाची आई आहे, म्हणून या नवरात्रीत देवीचे स्वरूप म्हणून आपल्याला कुमारिकांचे पूजन करायचे असते. तर याच कुमारिकांचे पूजन बघा, हे करत असताना या कुमारिका आपल्याला किती वयाच्या पाहिजेत, तर 2 वर्ष ते 10 वर्ष इतके असावे त्या कुमारिकाचे वय. अशा मुलींची आपल्याला देवी स्वरूप म्हणून पूजा करायची असते. यालाच कन्यापूजन म्हणतात. बघा, नवरात्रीत कन्यापूजन कधी करावं, कसं करावं, त्याचा विधी काय आहे, कन्यापूजनाचे महत्त्व काय आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपल्यापैकी बऱ्याच घरी घटस्थापना होते, काहींच्या घरी होत नाही. तर त्यांनीही कन्यापूजन करावं का, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर हो, नक्की त्यांनीही कन्यापूजन करायचे आहे. एक कन्यापूजन हा एक विधी आहे, ती देवीची पूजा आहे. जरी आपल्या घरी घटस्थापना होत नसली तरीही आपण कन्यापूजन करायचे असते. आता हे कन्यापूजन कुणी करावं, तर बघा, कन्यापूजन घरातल्या स्त्रीने किंवा स्त्री पुरुष जोडीने जरी तुम्ही कन्यापूजन केलं तरीही चालतं. बघा, 10 वर्षाखालील कन्यांना आपण आपल्या घरी बोलवून त्यांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा केली जाते, त्यांचा मान सन्मान केला जातो. कन्यापूजनाचे आता महत्त्व काय आहे, तर बघा, कन्यांना देवीचे स्वरूप म्हणून त्यांची पूजा केली जाते. असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, चांगले आरोग्य लाभते, दारिद्र्य नाहीसे होते, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होते, घरातील वादविवाद नाहीसे होतात, ऐश्वर्य प्राप्ती होते. कारण आपण साक्षात देवी मातेची पूजा करत असतो. फक्त ही सेवा ही जी सेवा आहे ही आपल्याला श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. तर बघा, आता कन्यापूजन कधी करायचं, तर बघा, कन्यापूजन आपण सप्तमीला, अष्टमीला किंवा नवमीला या 3 तिथीपैकी कधीही कुठल्याही एका तिथीला आपण कन्यापूजन करू शकतो. आणि बघा, आपल्याला जर शक्य झालं तर आपण दररोज सुद्धा या नवरात्रामध्ये दररोज आपण कन्यापूजन करू शकतो. एखादी तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर तिचं पूजन करू शकता, नाहीतर एखादी मुलगी बोलून दररोज तिचं आपल्याला अशा प्रकारे पूजन तुम्ही करू शकता. आता आपण हे जाणून घेऊ की 2 वर्ष ते 10 वर्षाच्या मुलीचे पूजन का करावे, त्यांचं काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया. बघा, जर 2 वर्षाच्या मुलीचं आपण पूजन केलं तर आपल्याला घरातील दारिद्र्य नाहीसं होत असतं. 3 वर्षाच्या कन्येचे आपण पूजन केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. 4 वर्षाच्या मुलीचे आपण पूजन केले तर आपलं कल्याण होतं असं म्हटलं जातं. 5 वर्षाच्या मुलीचे आपण पूजन केले तर कुटुंबातील रोगराई मुक्त होत असते. 6 वर्षाच्या मुलीचे आपण पूजन केले तर राजयोग मिळतो, आपल्याला कीर्ती प्राप्त होत असते. 7 वर्षाच्या मुलीचे पूजन केले तर ऐश्वर्य प्राप्ती होत असते. 8 वर्षाच्या मुलीचे पूजन केले तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती होत असते. 9 वर्षाच्या मुलीचे पूजन केले तर शत्रुपीडा नाहीशी होते. 10 वर्षाच्या मुलीचे पूजन केले तर सर्व मनवांचित इच्छा आपल्या पूर्ण होत असतात. म्हणून 2 वर्ष ते 10 वर्षाच्या मुलीला अतिशय महत्त्व दिलेलं गेलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या 9 मुली मिळाल्या तर तुम्ही त्यांचं पूजन करू शकता. आणि जर नाही तर जेवढ्या मुली भेटतील तेवढ्या मुली, 9 असो, 7 असो, 5 असो किंवा 1 जरी तुम्हाला मुलगी जर तुमच्या घरी आलीच तर तिला बोलवून तुम्ही तिचं पूजन करायचं आहे. बघा, तुमच्या आसपास मुली असतील तर त्यांना घरी बोलून त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांना बघा, त्याचबरोबर आपल्याला जेव्हा आपण 9 कन्यांचं पूजन करतो किंवा तुम्ही 7 कन्येचं करा, 5 करा, पण त्या मुलीबरोबरच आपल्याला एक बटुक भैरवाचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं असतं. जेव्हा आपण 9 मुली बोलवतो तर एक 10वा मुलगा
सेम आपण ज्याप्रमाणे मुलींचं आपण पूजन करतो त्याचप्रमाणे त्या मुलाचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं असतं. जेव्हा आपण बटुक भैरवाचं पूजन करतो तेव्हाच आपलं कन्यापूजन हे पूर्ण होत असतं. जर आपण फक्त मुलींनाच आपण पूजन केलं तर आणि बटुक भैरवाचं एका मुलाचं आपण पूजन नाही केलं तर आपलं कन्यापूजन हे अपूर्ण मानलं जातं. म्हणून आपल्याला एक तरी मुलाचं पूजन करायचं आहे. ज्याप्रमाणे मुलीचं करतो त्याचप्रमाणे आपल्याला त्या मुलाचंही आपल्याला पूजन करायचं आहे. तर बघा आता कन्यापूजन कसे करायचे, तर ज्या दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचं आहे, तुम्ही सप्तमीला करा, अष्टमीला करा किंवा नवमीला करा, त्या दिवशी आपल्याला आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. असं समजा की देवी माता आपल्या घरी येणार आहे आणि तिच्यासाठी आपल्याला घर सजवायचं आहे. आपल्या घरामध्ये सकाळी लवकर उठून घरामध्ये गोमूत्र शिंपडवा, सर्व घर स्वच्छ करून घ्या. आणि ज्या वेळेस तुम्ही मुलींना बोलवणार आहात, आता तुम्ही सायंकाळच्या वेळेला सुद्धा मुलीला बोलू शकता. आता या वेळेमध्ये बघा मुली शाळेत जातात, त्यांचे शाळेचा टायमिंग असतो. जर तुम्ही सायंकाळच्या वेळेला मुली घरी असतात त्यावेळेला सुद्धा करू शकता किंवा जसं तुम्हाला शक्य होईल दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. तर त्या मुलींना आपल्या घरी बोलवायचं आहे, त्यांना आमंत्रण द्यायचं, आपल्या घरी बोलवायचं. घरी आल्याच्या नंतर त्यांना दारात उभा करायचं आणि घंटानाद करायचा. घंटानाद करून त्यांचं स्वागत करायचं, घरात बोलवायचं, आसनावर आपल्याला बसवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहेत. पाय धुवायचे, त्यांच्या पायावर स्वस्तिक काढायचं, त्या पायाची आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्यांचा आपल्याला नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर त्यांचं पूजन करायचं आहे. पूजनामध्ये बघा आपल्याला अगोदर त्यांच्या डोक्यावर चुनरी द्यायची आहे. चुनरी दिल्याच्या नंतर बघा आई भगवतीला, लक्ष्मी मातेला, सर्व देवींना चुनरी ही अतिशय प्रिय आहे आणि चुनरी चढवणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला त्यांच्या डोक्यावर चुनरी द्यायची आहे. चुनरी दिल्याच्या नंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि आरती करायची आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांना एखादी कुठलीही, आता बघा मुलींना ज्या गोष्टी आवडतात ती गोष्ट आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे. पण एक सुद्धा तुम्ही भेटवस्तू देऊ शकता किंवा जेवढा तुम्हाला शक्य होतील, यथाशक्ती आपल्याला जे शक्य होईल ती भेटवस्तू आपल्याला त्यांना द्यायची आहे. पण हे लक्षात ठेवा, भेटवस्तू देत असताना आपल्याला रुमाल हा अवश्य द्यायचा आहे. जसा हे बघा असं नाही की भारीचाच हवा किंवा कसा हवा, असं काही नाही. जे आपल्याला परिस्थितीनुसार आपल्याला जे घडेल जसं यथाशक्ती आपल्याला करायचं आहे. म्हणून एक रुमाल द्या आणि त्याच्यावर आपल्याला जी भेटवस्तू द्यायची आहे ती भेटवस्तू आपल्याला त्याच्यावर द्यायची आहे. अशा प्रकारे हे झाल्याच्या नंतर आपल्याला त्यांना काहीतरी गोडाचं जेवण द्यायचं आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जेवण देऊ शकता, नाही शक्य तर तुम्ही त्यांना दूध देऊ शकता, खीर देऊ शकता. जे मुलींना आवडतं ते सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि त्याच्यानंतर एक फळ त्यांना द्यायचं आहे. आणि बघा शक्य झाल्यास तुम्हाला त्यांना गजरा किंवा फूल द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कुमारिका पूजन, कन्यापूजन करायचं आहे. तर ही छोटीशी माहिती होती कन्यापूजन कसे करायचे, कन्यापूजनाचं काय महत्त्व आहे हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.